मित्रांनो, विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून संभाजी महाराजांनी 14 तारखेला जी आक्रमक भूमिका घेतली त्याचे पडसाद दिसायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या आक्रमक घेतलेल्या भूमिकेमुळेच खालच्या गावांमध्ये दगडफेक जाळपोळ झाली आणि त्याचेच परिणाम म्हणून तिथल्या मुस्लिम वर्गाने आता एक मागणी टाकलेली आहे, ती म्हणजे संभाजी महाराजांना अटक करा। आता संभाजी महाराजांनी नैतिकदृष्ट्या ती जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे की त्यांच्यामुळे, त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही घटना घडलेली आहे आणि त्यांच्या विरोधकांनी त्याचा फायदा उचललेला आहे आणि त्यांनीच दगडफेक आणि जाळपोळ केलेली आहे। आता हा निव्वळ संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा कट आहे, याच्यामधून स्पष्ट दिसून येत आहे। कारण जी जाळपोळ करणाऱ्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, दगडफेक करणाऱ्यांचे जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, त्यामध्ये जे जय श्रीरामचे नारे लागत होते, त्यांच्या त्या घोषणेवरून कळत होतं की ही बीजेपीची कार्टी आहेत, मनुवादी लोक होती, दुसरं कुणी नव्हतं। कारण यामध्ये हिंदुत्वाचे दोन प्रकार पडलेले आहेत, एक जाळपोळ करणारे आणि संभाजी महाराजांचा हिंदुत्व